हॅलो फ्रेंड्स, मी नेहा जाधव माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहोत भाकरी. ज्यांना भाकरी करताच येत नाही अजिबात, त्यांच्यासाठी ही नवीन ट्रिक घेऊन आलेली मी. चला तर मग बघू भाकरी कशी करायची. थोडं थोडं पाणी टाकायचं आहे, जास्त पाणी टाकायचं नाही आहे, नाही तर लगेच पातळ होतं हे पीठ. थोडं थोडं टाकायचं आहे. थोडं थोडं पाणी लावून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं आहे. आपली आई अशी भाकरी करते, जी काहींना जमते, काहींना जमत नाही. कधी हे फिरतं, कधी फिरत नाही. त्यासाठी एक ट्रिक घेऊन आली आहे. पोलपाट घ्यायचं, त्याच्यावर आपलं असं असं जमत नसेल तर लाटणं घ्यायचं, मस्त अल्लाद अल्लाद फिरवायचं, जेणेकरून आपली भाकरी एकसारखी होते. कुठे जाड कुठे बारीक अशी होत नाही. असे अल्लाद अल्लाद लाटून घ्यायची आहे. जुनं पीठ आहे त्यामुळे थोडे थोडे तळे जात आहे, नाही तर तळे जात नाही. बघू शकता एकसारखी भाकरी झालेली आहे आपली, कुठे जाड कुठे बारीक अशी झालेली नाही आहे. चला तर इथला शिकूया. तवा आपलं चांगलं गरम झाला आहे, यावर आपण भाकरी टाकूया. अशा पद्धतीने अल्लाद उचलायची भाकरी दोघा हातांवर आणि हळूच तव्यावर टाकायची. त्यानंतर एका साईडला पाणी लावून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा पाणी काढून घ्यायचं आहे. अल्लाद उचलून पलटवून घ्यायची. चेक करायचं. अजून भाजली गेली नाही. तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जमली की नाही. जे नवीन असतील, ज्यांना स्वयंपाक शिकत असाल, त्यांनी नक्की ट्राय करून पहा. चेक करत राहायचं आहे कोणत्या साईडने कुठे कुठे राहिलेलं आहे शेकायचं. परत टाकून शेकून घ्यायची एक साईड. बघू शकता चांगल्या पद्धतीने. आता आपण उलट करून घेऊया. डायरेक्ट भाकरी कधी गॅसवर टाकायची नाही, कारण काय एक असं रसायन असतं जे आपल्या शरीरासाठी हानिकारक असतं. चुलीवर जर करत असाल तर डायरेक्ट आपण तवा काढून भाकरी शेकू शकतो, पण जर गॅसवर करत असाल तर अजिबात करू नका. तेव्हा किती छान फुगलेली आहे, एकसारखी भाकरी आलेली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा.
तयार झाली आपली भाकरी छान अशी आणि फुगलेली पण आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.